नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. माझा अनुभव या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजचा आपला जो विषय आहे तो आहे छावा चित्रपटाने शंभूप्रेमींची वाढवली जबाबदारी. तर छावा चित्रपट आता संपूर्ण जगभर गाजतोय आणि त्याच्यामुळं संभाजी महाराजांची ख्याती सर्वदूर पोहोचली आणि आताची तरुणाई वेगळे चित्रपट पाहण्यापेक्षा ऐतिहासिक चित्रपट पाहते आणि त्यातील ज्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा त्यांना ॲप्रिशिएट करते. ही खरं तर बाब अत्यंत स्वीकार करण्यासारखी आनंददायी आहे. या चित्रपटामुळे आपल्या संपूर्ण शंभूप्रेमींची जबाबदारी वाढवली. कशी तर प्रत्येकाला चित्रपट आवडतो आहे, प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून जातो आहे, मनाला भावतो आहे आणि त्याच्यामुळं असे चित्रपट वारंवार व्हावेत आणि ज्या ऐतिहासिक व्यक्ती आहेत त्या व्यक्तिमत्वांवर असे चित्रपट पुन्हा पुन्हा यावेत. हिंदीमध्ये आल्यानंतर त्याची जी रीच आहे ती संपूर्ण जगभर असते, त्याच्यामुळं तो आपल्याला फायदा होऊ शकतो. तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज, शाहू महाराज, राणा सांगा असतील किंवा महाराणा प्रताप असतील, पृथ्वीराज चौहान यांच्यावरती देखील यापुढे असे चित्रपट निघतील. त्याच्यामुळं प्रथम आपली ही जबाबदारी आहे की हा चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये जाऊनच पाहिला पाहिजे. आपण स्वतः तर पाहिला पाहिजेच, परंतु आपल्या कुटुंबातील व्यक्ती आहेत, लहान थोर सर्वांना आपण हा चित्रपटगृहामध्येच घेऊन गेलं पाहिजे आणि दाखवला पाहिजे. त्याच्यामुळं असे चित्रपट बनवायला दिग्दर्शकांना आणखीन प्रोत्साहन मिळेल आणि ते पुन्हा पुन्हा असे चित्रपट करतील. आपण सर्वांनी तान्हाजी चित्रपटाला जितका प्रतिसाद दिला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं छावा चित्रपटाला प्रतिसाद मिळतो आहे आणि ही एक आनंददायी बाब आहे आणि खूप स्वीकारार्ह अशी बाब आहे. त्यानंतरची शिवप्रेमींची किंवा शंभूप्रेमींची दुसरी जबाबदारी म्हणजे आपल्या शासनावरती आपण अशा प्रकारे दडपण आणलं पाहिजे की शिवछत्रपतींचा इतिहास, शंभू महाराजांचा इतिहास हा लोकांपर्यंत पोहोचावा. यासाठी जी स्थळं संभाजी महाराज असतील किंवा शिवाजी महाराज असतील किंवा ऐतिहासिक स्थळं यांचं पर्यटनदृष्ट्या डेव्हलपमेंट झाली पाहिजे. उदाहरणार्थ संभाजीराजांना जिथं पकडलं तो सरदेसाईंचा वाडा, तुम्ही जर गेला तिथं तर तुम्हाला जाणवेल की सरदेसाई वाडा आता जीर्ण अवस्थेत आहे आणि कधीही पुढच्या पावसाळ्यात म्हटलं तरी तो कोसळू शकेल. खूप दयनीय अवस्था त्याची झाली आहे. त्या ठिकाणी तसाच जुन्या काळामधील जर वाडा क्रिएट करण्याचा प्रयत्न केला तर पर्यटक अगदी जगभरातून म्हटलं तरी पर्यटक त्या ठिकाणी भेट देऊ शकतील. शृंगारपूरला जरी तुम्ही गेलात, शृंगारपूरला तर ते बरेच वर्ष राहिलेले होते, तर तिथं देखील जुना वाड्याचे फक्त अवशेष राहिले आहेत. त्या ठिकाणी देखील अशाच पद्धतीनं वाडा क्रिएट करता येईल आणि त्या ठिकाणी देखील पर्यटक जाऊ शकतील. कारबाटली म्हणून जवळच गाव आहे, ज्या ठिकाणी महाळूजी घोरपडे, संताजी घोरपडे यांचे वडील आणि आपल्या स्वराज्याचे आंबीराव मोहित्यांच्या नंतरचे सरसेनापती, तर त्यांची देखील समाधी त्या ठिकाणी कारबाटलीमध्ये आहे. कारबाटली अगदी संगमेश्वरपासून एकदम जवळच आहे. तर जर आपण त्याचं डेव्हलपमेंट केली शासनामार्फत तर पर्यटनाला देखील चालना मिळेल आणि आपला इतिहास जो आहे तो जगभर पोहोचण्यास मदत होईल. सोबतच हे जे गड किल्ले आहेत, सर्वात महत्त्वाचे गड किल्ले म्हणजे आपला श्वास आहेत. तर ते गड किल्ले आता अंतिम घटका मोजत आहेत, तर ते देखील जुन्या काळाप्रमाणे जर रिडेव्हलप करता आले तर ते फायदेशीर होईल. शासनामार्फत आपण सर्वांनी जर प्रयत्न केले तर ती देखील एक आपली जबाबदारी आहे की आपण ती जबाबदारी नेमकेपणाने पार पाडू शकू. त्यानंतर सर्वात महत्त्वाची बाब कोणती असेल तर छत्रपती संभाजीराजांवर आतापर्यंत अन्याय झाला, त्यांच्यावरती बरीचशी नाटकं लिहिली गेली. थोरातांचे कमळा असेल, मोहित्यांची मंजुळा असेल, राम गणेश गडकरींनी लिहिलं नाटक असेल, तर त्यातून संभाजी महाराजांना वाईट दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांच्यावरती एक प्रकारे अन्यायच केला आहे. आणि सोबतच ते कसे बदफैली करत होते, कसे व्यसनाधीन होते किंवा स्त्रीलंपट होते, अशा स्वरूपामध्ये वाईट घटनांद्वारे त्यांना वाईट ठरवण्याचा प्रयत्न केला. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्या तरुणाईनं पुढं आलं पाहिजे आणि त्यांच्यावर असणारी जी संदर्भ साहित्य पुस्तकं आहेत, म्हणजे कादंबऱ्या नव्हे, कादंबऱ्या वाचल्या पाहिजेतच. कादंबरी म्हणजे काय तर जो प्रसंग आहे, घटना आहेत त्या मध्यवर्ती ठेवून पात्र क्रिएट करायचे आणि त्यांना लेखकानं स्वतःचे विचार द्यायचे, स्वतःच्या गोष्टी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्याद्वारे रचना केल्या गेलेला जो साहित्य प्रकार आहे तो म्हणजे कादंबरी. तर कादंबऱ्या न वाचता त्याचं जे ऑथेंटिक संदर्भ साहित्य आहे त्यामध्ये बखरी असतील, त्यासोबत तवारीखा असतील, त्यानंतर औरंगजेब बादशाहनं काही हुकुमनामे किंवा स्वतःचा जो इतिहास आहे तो लिहिण्यासाठी देखील त्याच्या पदरी सरकारी लेखक होते. तर त्यामध्ये खापीखान असेल किंवा साकी मुस्तेद खान असेल, ईश्वरदास नागर असेल, भीमसेन सक्सेना असतील, तर अशा लोकांचे जे लिखाण आहे ते लिखाण हे आपण संदर्भ साहित्य म्हणून वाचलं पाहिजे.
जरी त्या मुघल बादशांच्या लेखकांनी लिहिलेले जे लेख आहेत किंवा इतिहास आहे तो जरी अतिशयोक्तीपूर्ण असतोय, कारण त्यांना इतरांपेक्षा आपला बादशाह आहे त्याला कसं वरचढ दाखवता येईल यासाठी तो बादशाचं लिखाण जास्त मोठ्या प्रमाणात रंगवून दाखवतो. मात्र जे विरोधक आहेत त्यांचा इतिहास दाबण्याचा प्रयत्न केला जातो, तरी देखील त्यातून बरीचशी पुष्कळशी माहिती मिळते. त्यासोबत बाहेरून आलेले जे प्रवासी होते, निकोलाय मनुचे असेल, फ्रान्सिस मार्टिन असतील किंवा पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील किंवा बाहेरच्या देशातील इराणी, चिनी असे जे प्रवासी आलेले त्या काळामध्ये त्यांची प्रवास वर्णनं देखील वाचली पाहिजेत. त्यासोबत वासी बेंद्रे असतील, कमल गोखले, सर जदुनाथ सरकार, सेतुमाधवराव पगडी यांचं जे लिखाण आहे ते लिखाण हे वाचलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण जास्तीत जास्त संशोधनपर लिखाण केलं पाहिजे. आपले ज्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा आहेत, संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा शिवाजी महाराज, त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांच्याविषयी जास्तीत जास्त संशोधन करून लिखाण केलं पाहिजे. तर ही एक शिवप्रेमींची जबाबदारीच आहे. आणखी महत्त्वाची जबाबदारी कोणती असेल तर ती म्हणजे आपण या ठिकाणांना भेटी दिल्या पाहिजेत. आपण नुसता इतिहास वाचतो आणि आपल्याला गहिवरून येतं, परंतु प्रत्यक्ष आपण त्या स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. उदाहरणार्थ शंभू महाराजांच्या इतिहासामध्ये जीवनकाळामध्ये ज्या वास्तू त्यांच्याशी निगडीत होत्या त्या वास्तूंना आपण भेटी दिल्या पाहिजेत. त्यांचं जन्मस्थळ म्हणजे पुरंदर, तर पुरंदरला आपण गेलं पाहिजे. त्यानंतर राजगड असेल, रायगड असेल, सरदेसाईंचा वाडा संगमेश्वर, शृंगारपूर, कारभाटले किंवा गोडबुद्रुक, तुळापूर, पांडे पेडगाव म्हणजे धर्मवीरगड, तर त्या ठिकाणी अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत आणि त्यांच्याविषयी जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संशोधकांनी लिखाण करताना मराठीतून करतच जर हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये जर ते केलं तर आणखी शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचण्यास मदत होईल. तर अशी ही छावा चित्रपटानंतर आपल्या शंभूप्रेमींची एक मोठी जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागेल. तर खऱ्या अर्थानं आपल्याला अभिमानानं सांगता येईल की हो, मी खऱ्या अर्थानं शिवप्रेमी आहे किंवा शंभूप्रेमी आहे. मला आशा आहे की तुम्ही या बाबी नक्की आचरणात आणाल. तर आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे.